पहिली घंटा जशी गर्भा राहिला पहिल्यांदा, अगदी पहिल्यांदा जाणवलेली अज्ञाताची हालचाल झाली. घंटा झाली. कितवी होती? घाबरून जायला होतं. भीती हा मनुष्याचा स्थायी भाव आहे. जपून जा, पुढे खड्डा आहे. आणि जपून जा, पुढे काहीतरी आहे. यात काहीतरी आहे या वाक्याला जी भीती वाटते ती अधिक असते. अज्ञाताची भीती केव्हाही अधिकच. याच अज्ञाताला सामोरं जाण्याचं बळ दिलं ह्या रंगभूमीनं. तुम्ही आम्ही एक जगण्याची भूमिका ठरवतो आणि उद्या त्या भूमिकेशी काळा स्थळा परिस्थितीनुसार बदल सुद्धा करतो. पण रंगभूमीवर ज्या नावाचा रंग तुम्ही चेहऱ्यावर लावाल ते पात्र कसंही असो, पण त्या भूमिकेशी बेईमानी कधीच करत नाही. लहानपणी जादूचे खेळ बघायचो तेव्हा चक्रावून जायचो. जादूगाराचा हात आत्ता रिकामा होता. त्याने एक कपडा ठेवला, आगडबम केलं आणि हातात पाखरू असायचं. त्यानंतर पुन्हा तसाच चक्रावून गेलो ते इथे या रंगमंचावर. एक पडदा उलगडतो आणि रिकाम्या अवकाशात कधी भव्य राजवाडा दिसतो, कधी कोणाची झोपडी, कधी उजाड माळरान, तर कधी दर्या किनारा. तसं पाहिलं तर सगळं आहे तिथेच, पण तरीही वेगळ्या जगातला. अज्ञात पण हळूहळू आश्वासक. घंटा दुसरी. श्वासांची भरती ओहोटी सुरू झालेली. जणू रंगमंच हा अथांग समुद्र आहे आणि विंग म्हणजे किनारा. आणि तिथे त्या किनाऱ्यावर उभे असलेले तुम्ही कोणत्याही क्षणी त्या अफाट चैतन्यात देह झोकून द्यायला तयार आहात. कोणत्याही क्षणी. अज्ञात पण आता हळूहळू हवं हवंसं. तिसरी घंटा. तळहातावर 72 हुळहुळणारी फुलपाखरं घेऊन उभे असलेले तुम्ही. श्वास पूर्णपणे थांबलेला. विंगेतली धडधड रंगमंचावर जगज्जेत्त अवसान घ्यायला लावते. आपण रंगमंचावर उभे राहतो. कुठल्या तरी कोपऱ्यातून एक तिरकस उजेड येतो. कंठातला आवंढा शब्द होतो. हाताची ओल मूठ होते. श्वासांची आंदोलनं पॉज होतात आणि डोळ्यातली बाहुली नजर होते. शेकडो खुर्च्यांवर बसलेले शेकडो लोकांचे हजारो हात लक्षावधी टाळ्यांचं मोहोळ उठवतात. पडदा बंद बंद. हँगरवरून एखादा शर्ट सरकून पडावा तसा कलाकारामधून पात्र निसटून जातं. 1000 हत्तींचं बळ असलेल्या पायांना अचानक गोळे येतात. उसनी दिलेली ऊर्जा रंगमंच पुन्हा घेऊन टाकतो आणि पुन्हा आपण होतो.